सारंग, काय चाललंय काय तुझं? मला सांग, काय बोललास तू ओवीला? थोडा उशीर झाला तुला यायला. नाही, मला वाटलं होतं की ओवी ज्या स्पीडने पळत गेली आहे त्याच स्पीडने तू पळत येशील. मस्करी वाटते? तुला माहितीये का किती रडतीये ती? मला सांग आधी, काय झालंय ते? काय बोललास तू तिला? तुला माहितीये का तिने काय हट्ट केलाय? मला कसं माहिती असणार आहे? ती काय सांगायलाच तयार नाही, तोंड फुगवून बसले तिथे. म्हणूनच तुला विचारायला आली. सांग मला, काय झालंय? सांगतो मी, सांग. त्या अबीरने तिच्या डोक्यात खूळ भरलाय. त्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. दोघांनी ठरवलंय वाढदिवस एकत्र आणि एकाच ठिकाणी साजरा करायचा. अरे वा, अरे ही तर चांगली गोष्ट आहे ना. मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय? आपण ओवीचा वाढदिवस कुठे साजरा करणार? आपल्या घरात. आपल्या घरात बाकीची पण माणसं असणार. मग सावली कशी येणार आपल्या घरात? अरे मग त्यात काय, कुठेतरी बाहेर जाऊ ना, एखादा हॉल वगैरे बुक करू किंवा हॉटेलमध्ये जाऊ. मुलांच्या आनंदासाठी एवढं तर करूच शकतो ना आपण. बाहेर करू. आपल्या घरातली माणसं नाही येणार का? असं काय करतेस वहिनी तू? ओवीचा वाढदिवस आहे, सगळे येणार. पण अबीरच्या वाढदिवसाला त्याची आई सावलीत जर आली नाही तर कसं होईल? बरं नाही दिसणार ते. मी काय म्हणते, एकदा सावलीशी बोलून तर बघ, काहीतरी मार्ग निघेल ना. सावली माझा ऐकते. प्रयत्न तर करून बघ. त्यापेक्षा तू ओवीला समजव. नाही, ते शक्य नाही बाबा. प्रयत्न तर कर. तू म्हणतोयस म्हणून करते. आणि हो, ती आज माझ्याकडे झोपणार आहे. झोपू दे, तुझ्याकडे झोपू दे, म्हणजे मी आरामात झोपेन. सारंग, वायू वारा मुलांची एक नाव, 3 अक्षर. व्यंकटेशजी, सावली, ते ग्रुपवर मेसेज पाठवायचं होतं, ते पाठवलं आहेत का? म्हणजे मी घरूनच क्लास सुरू करणार आहे, तर सगळ्याचे डिटेल्स पाठवले आहेत ना तुम्ही? सावली, अगं तुझी कुठली ऑर्डर मी पाहिली नसते सांग म्हणतो मी. पत्ता, जीपीएस लोकेशन आणि वेळ सगळे एकदम व्यवस्थित पाठवलं असतं. आणि गंमत सांगू, मेसेज पडल्या पडल्या सगळ्यांचे रिप्लाय सुरू झाले असतात बघ. सगळी मुलं, त्यांचे पालक तुझ्याकडे गाणं शिकायला यायला एकदम आतुर झाले असतात. देवाचे आभारच म्हणायचे. मला वाटलं होतं की या एवढ्या मोठ्या गॅपमुळे मुलं विसरली असतील की काय. तुला विसरणं शक्य असतं का? म्हणजे तू इतकी मोठी कलाकार असते हे आता कुठे लोकांना कळायला लागलं असतं ग. आणि तू एवढी मोठी गोष्ट या लोकांपासून आणि आमच्यापासून लपवून ठेवली याचं नवल वाटत असतं बघ. त्यातच सगळ्यांचं भलं होतं. असो, फोन. हो, थँक्यू. मी मार्केटमध्ये जाऊन येते. अबीरचा बर्थडे येतोय, त्यासाठी शॉपिंग करायची मला. अरे वा, मग मी पण येत असतो की सोबत? चल. नको, तुम्हाला उगाच त्रास नको, मी एकटी जाऊन येईन. सावली, त्यात त्रास कसला म्हणतो मी? अबीर साठी शॉपिंग करायचा अधिकार मलाही असतो की अबीरचा बाबा म्हणून. सॉरी सावली, मी गंमत करत होतो. मला असली चेष्टा अजिबात चालणार नाही, लक्षात ठेवा.